नमस्कार मित्रांनो, मी भारती आणि भारतीज रेसिपीज या ब्लॉग मध्ये आपलं स्वागत करते। आणि आज आहे गणेश जयंती, तर मी आजचा हा चांगला दिवस म्हणून माझ्याकडे जे मकर संक्रांतीचा हळदी कुंकू असतं तर त्या हळदी कुंकूचा समारंभ मी इथे साजरा करणार आहे। त्यासाठी तुम्ही इथे बघू शकता मी तयारी केलेली आहे। इथे मी एका डिश मध्ये अशी मस्त फुलं रचून ठेवली आहेत, त्याचबरोबर तिळाचे लाडू। हा माझा कुंकवाचा करंडा बघा किती सुंदर आहे, त्यावर सुद्धा एक छोटासा बाप्पा दिसतोय। त्याचप्रमाणे मी इथे असे एका पिशवीत लाडू आणि फुटाणे असे भरून ठेवलेले आहेत। त्याचप्रमाणे मी दारात अशी साधीशी अशी छोटी रांगोळी पण काढलेली आहे, तुम्ही बघू शकता। आणि मी हळदी कुंकाला बायकांना खास 7च्या नंतर आमंत्रण केलं होतं। त्याचं कारण पण आहे, कारण मला आज व्हिडिओ शूट करायचाच होता आणि व्हिडिओ शूट करायचा म्हणजे मला सृष्टीची गरज लागते आणि म्हणून मी 7च्या नंतर बायकांना आमंत्रण केलेलं आहे। तर तुम्ही बघू शकता मी इथे थोडंसं असं घर सजवलं म्हणण्यापेक्षा एकदम थोडं नीटनेटकं ठेवलेलं आहे। आणि आजच्या हळदी कुंकवासाठी एक गोष्ट खास मी केलेली आहे, म्हणजे जे आपण वाण वाटतो हळदी कुंकवाच्या दिवशी त्याची मी सृष्टीला ऑर्डर दिलेली होती। आणि ती कोणती ऑर्डर ते तुम्हाला माहीतच झालं असेल, मागच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं असेल। आणि मी पहिलं वाण इथे देवाला ठेवलेलं आहे, तुम्ही बघू शकता। मी इथे तीळ आहेत, त्याचप्रमाणे फूल देवाला अर्पण केलंय आणि इथे मी पहिलं वाण देवासाठी काढलेलं आहे। आणि आत्ता जे सृष्टीने माझी ऑर्डर पूर्ण केलेली होती ती ऑर्डर मी तुम्हाला दाखवते। काहीतरी वेगळं वाण वाटावं अशी माझी इच्छा होती। आणि त्याचबरोबर सृष्टीला सुद्धा ड्रॉइंग करण्याची, पेंटिंग करण्याची किती आवड आहे तुम्हाला चांगलंच माहित आहे आणि त्याचाच मी फायदा करून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता मी इथे अशा बॅग्स आणलेल्या आहेत। कोणत्या बॅग मुद्रा काय म्हणतात त्याला? टोट बॅग। ह्या टोट बॅग मी इथे ऑर्डर केलेल्या होत्या अमेझॉन वरून। त्या मी अशा मागवून सृष्टीला त्यावर वेगवेगळ्या प्रकारचे असे ड्रॉइंग पेंटिंग्स करायला सांगितलेले आहेत, तुम्ही बघू शकता। आणि खरंच या बॅगची क्वालिटी वगैरे खूपच चांगली आहे। अमेझॉन वरून या बॅग मागवल्या होत्या आणि सृष्टीने बरीच मेहनत करून आणि जवळजवळ 10 ते 12 दिवस तिने हे सगळं असं ऑफिस वरून आल्यानंतर तिने ह्या पेंटिंग्स केलेल्या आहेत, रात्री उशिरापर्यंत वगैरे जागून। तर बघू आता हे माझं वाण हळदी कुंकाला येणाऱ्या बायकांना किती आवडतंय ते। तर त्यांचे जे कमेंट्स असतील, त्यांचे जे रिप्लाय असतील ते पण आपण व्हिडिओमध्ये घेणारच आहोत, नक्कीच घेणार आहोत। त्याचप्रमाणे मी आज जे मोदक केले होते ते मोदक सुद्धा मी तुम्हाला दाखवेन। मी गणपती बाप्पासाठी 11 मोदक आणि एक नेवरी केली होती आणि ते मी देवाला नैवेद्य दाखवून झालेली आहे। आणि आता मी हळदी कुंकाला बायका येण्यासाठी वाट बघते। सिंधुदुर्गचे देवगड थोडा इंटिरियर आहे थोडीशी आणि गोष्ट पण नाही, समुद्र किनाऱ्यावर नाही। नाही खेडेगाव आहे आमचं, आपल्या बाजूला असेल त्याच्यामुळे थंडी जास्त नाही। खेडेगाव म्हणजे सगळी झाडं वगैरे त्याच्यामुळे थंडी खूप असते, भरपूर। नाही बॅग तिने ऑनलाईन मागवल्या आणि अशा मस्त पेंट केल्या प्रत्येक बॅग मध्ये। हो सुंदर केल्या, टोट बॅग घेतल्या त्या। आणि हे तिचं हे आहे काय म्हणतात बघू, इंस्टाग्राम पेज आहे तिचं, ते फॉलो करायसाठी तिने असं टॅग लावलंय की सगळ्यांनी फॉलो करा म्हणून। आर्टिंग कार्ड मस्त आहे ना, इंस्टावर आहे आर्टिंग कार्ड, हो ना? बरोबर ना? नाही तिलाच केलंय काय ते दाखव ना आतमध्ये। सृष्टीने ज्या बॅग पेंटिंग केल्या होत्या ना ते आपल्या शेजारच्या काकी आहेत ना, दास काकी, बघ त्यांना आवडलेत म्हणून त्या इथे बघायला आल्यात बघ तीच पेंटिंग। आणि हे तिने टॅग कसलं लावलं माहिती का, हे तिचं इंस्टाग्रामवर अकाउंट आहे, आर्ट पेज, याच्यामध्ये जाऊन बघू शकतो। त्याच्यात तिच्या पेंटिंग व्हेरी नाईस, व्हेरी नाईस, छान छान आहे ग डिझाईन। ते टी शर्ट पेंटिंग वगैरे पण तो ऑनलाईन मध्ये हे करायचं ना, याचं सगळं पब्लिसिटी चालू आहे। ऑर्डर्स येतात मला, ब्लाऊज साड्या पटकन कुठची घालू शकतो आपण।
हाय क्यों तू नहीं पीती? मैं दूध नहीं पीती अभी नहीं पीना। अच्छा फिर बाद में। तुझा उपास वगैरे आहे गणपतीचा नाही ना? तुम्ही बघितलंच असेल आता किती माझ्या मैत्रिणी आल्या होत्या हळदी कुंकवाला आणि मी त्यांना छान छान गिफ्ट पण दिलं, त्यांच्यासोबत फोटो पण काढले आणि आता अशा प्रकारे आपला आजचा हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम आता समाप्त झालेला आहे. आणि जर आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तयार राहा.